नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तिसऱ्या प्रकरणाच्या शेवटच्या भागाकडे आज आपण वळणार आहोत. 3.4 यामध्ये विस्मरण म्हणजेच विसरणे व त्याचे सिद्धांत याचा आपण अभ्यास करणार आहोत. फॉरगॉटिंग थेअरीज ऑफ फॉरगॉटिंग याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता विस्मरण म्हणजे नक्की काय याचा अनुभव तर आपल्याला नेहमी येतच असतो. बरं, याआधी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो ते म्हणजे विस्मरण हे आवश्यक आहे की नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटेल की विस्मरण हे त्रासदायक आहे, कारण ऐन परीक्षेच्या वेळेस महत्त्वाचं उत्तर आठवत नाही किंवा अभ्यास केलेला घटक त्यावेळेस स्मरणात येत नाही, आठवत नाही. म्हणून विस्मरण वाईट आहे किंवा चुकीचं आहे असं कोणाला तरी वाटू शकतं. परंतु खऱ्या अर्थाने विचार केला तर विस्मरण हे आपल्याला जीवन जगण्यासाठी, सुखकर करण्यासाठी आवश्यक असाच घटक आहे. मुद्द्याच्या वेळेस एखादी गोष्ट न आठवणे आणि त्यामुळे होणारा तोटा हा तर आहेच, परंतु अनेक नकोसे असणारे अनुभव हे आपण स्मरणाच्या प्रक्रियेमध्ये लक्षात राहिले तर ते त्रासदायक ठरू शकतात. म्हणून विस्मरण हा घटक खूप महत्त्वाचा आहे. आता विस्मरणाच्या व्याख्येबद्दल आपण विचार केला तर असं दिसून येतं की योग्य त्यावेळी साठवलेल्या माहितीचे प्रत्यानयन न होणे म्हणजे विसरणे. थोडक्यात काय तर लक्षात न राहणे. आता ह्या अध्ययन साहित्याचे पूर्वानुभव जे असतात याच्या धारणेमध्ये जेव्हा अपयश निर्माण होतं तेव्हा विस्मरण प्रक्रिया घडून येते. आता विस्मरणाच्या स्वरूपाचा आपण विचार करणार आहोत. या स्वरूपामध्ये एकूण या 4-5 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिलं काय आहे ते म्हणजे तथ्यात्मक विस्मरण. वास्तविक ज्ञान किंवा माहिती लक्षात न राहणे, एखाद्या व्यक्तीचं नाव न आठवणे, आज कोणती तारीख आहे ते न आठवणे, हे तथ्यात्मक विस्मरणाची उदाहरणं आहेत. आता घटनात्मक विस्मरण म्हणजे एखादी घटना न आठवणे किंवा एखादी घटना कोणत्या दिवशी घडली ते न आठवणे म्हणजे घटनात्मक विस्मरण होय. बऱ्याच वेळा आपण आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींचा वाढदिवस विसरतो. हे घटनात्मक विस्मरणाचं उदाहरण आहे. त्यानंतर स्थायी विस्मरण, दीर्घकाळापासून लक्षात ठेवलेल्या गोष्टींचे पूर्णपणे विस्मरण होणे म्हणजे काहीच लक्षात येत नाही असा या प्रकाराचा अर्थ होतो. आंशिक विस्मरणामध्ये काही भाग आठवत असतो, काही भाग आठवत नाही. उदाहरणार्थ, अध्ययनाचा प्रयोग कुत्र्यावर केला होता, लाळग्रंथीच्या याच्यावर केला होता, हे सगळं आठवतं, पण तो पॅवलॉव ह्या मानसशास्त्रज्ञाने केला होता हे पॅवलॉव नाव काही आठवत नाही. म्हणजेच काय, काही गोष्टी आठवतात, काही गोष्टी आठवत नाही. हा शेवटचा जो प्रकार आहे हा महत्त्वाचा आहे, अनियंत्रित विस्मरण. यामध्ये काही मानसिक कारणांमुळे, मानसिक अतिताणामुळे, खूप थकव्यामुळे, मनाच्या नियंत्रणात नसलेल्या कारणांमुळे विस्मरण होते, त्याला अनियंत्रित विस्मरण असं म्हणत असतात. पुढे आहे अवरोध सिद्धांत. हे स्मृतीचे सिद्धांत आहेत. अवरोध सिद्धांत, इंटरफेरन्स थेअरी, म्हणजे काही गोष्टी का लक्षात राहत नाही याविषयी जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा या इंटरफेरन्स थेअरीचा अभ्यास हा केला गेला. यामध्ये नवीन माहिती जुन्या माहितीमध्ये गोंधळ निर्माण करते
असा हा घटक आहे. अल्बर्ट यांनी हा सिद्धांत मांडला आहे. आता या सिद्धांतानुसार नवीन आणि जुनी माहिती त्यांच्या आंतरविरोधामुळे लक्षात राहत नाही. आता हे आंतरविरोध दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे प्रेरक आणि दुसरा म्हणजे प्रतिकात्मक अवरोध. तर ह्या दोन्ही कारणांमुळे अभ्यास केलेला घटक हा लक्षात राहत नाही आणि एकमेकांवर ह्या अभ्यास घटकांचा परिणाम होत असल्यामुळेच पहिली माहिती विसरली जाते किंवा दुसरी माहिती विसरली जाते. त्यानंतर आहे अवकृतीचा सिद्धांत, डीके सिद्धांत. हेनरी रोडिंग यांनी हा सिद्धांत मांडला आहे. आता यांच्या सिद्धांतानुसार ज्याप्रमाणे एखाद्या माहितीचा उपयोग हा दीर्घ काळापर्यंत होत नाही, तेव्हा त्या माहितीचे स्मृती ठसे हे अस्पष्ट होतात आणि ते विसरले जातात. हे डीके सिद्धांताचं उदाहरण आहे. म्हणजे वापरात नसलेली माहिती ही काही कालावधीनंतर विसरली जाते. हे ह्या सिद्धांताचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता विस्मरणाची कारणं नक्की काय आहेत? आता या कारणांचा पण आपण सविस्तर विचार करू. विस्मरणाची काही कारणं आहेत. आता ही कारणं काय आहेत ते आपण बघूया. मस्तिष्काची क्षती. म्हणजे कधी कधी काय होतं, मेंदूच्या एखाद्या भागाला इजा झाल्यामुळे, गाठ झाल्यामुळे, बिघाड झाल्यामुळे किंवा वृद्धापकाळामुळे ह्या मस्तिष्काच्या स्मृतिक्षितींचे पुनर्रचन होत नाही व काही भाग विसरला जातो. वाढतं वय हा याचा प्रमुख घटक आहे. वाढत्या वयामध्ये जुन्या स्मृती म्हणजे दीर्घकालीन स्मृती जशाच्या तशा राहतात, परंतु नवीन स्मृती मात्र लवकर लक्षात राहत नाही. बऱ्याच वेळा वृद्ध व्यक्ती जर आपल्या घरामध्ये असतील तर त्यांना चहा दिलेला असतो, तरी ते 15-20 मिनिटांनी, अर्ध्या तासाने सांगतात की मी चहा घेतलाच नाही. हे उदाहरण झालं वयाचं आणि अशामुळे अनेक गैरसमजही होतात. हा भाग वेगळा आहे. त्यानंतर तणाव. अति तणाव किंवा चिंता असेल तरी विस्मरण होत असतं. त्यानंतर अस्वास्थ्यकर जीवनशैली. म्हणजेच काय, सध्याची जीवनशैली ही त्रासदायक आहे. झोपायचं उशिरा, उठायचं उशिरा, व्यायामाचा अभाव आणि योग्य आहाराचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे आणि या सर्व स्ट्रेसफुल लाईफमुळे विस्मरण होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही औषधांच्या दुष्परिणामामुळे देखील स्मरणावर परिणाम होतो. तसंच काही मानसिक आजार आहे, डिमेन्शिया आहे, अल्झायमर आहे, यासारख्या मानसिक आजाराची लक्षणं म्हणजेच विस्मरण हे त्याचं कारण असू शकतं. आता विस्मरण रोखण्यासाठी काय करायला हवं हे आपण उपाययोजनेमध्ये पाहणार आहोत. काय करू शकतो आपण? नियमित व्यायाम करू शकतो. व्यायाम केल्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणात होतो, मेंदूलाही ऑक्सिजनचा पुरवठा होतो आणि जास्त लक्षात राहतं. पर्याप्त झोप घेणं आवश्यक आहे. म्हणजे रात्री वेळेवर योग्य वेळेस झोपणं आणि योग्य वेळेस उठणं हे आवश्यक आहे. किमान 7-8 तास झोप ही शरीराला आवश्यक असते. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार हे झोपेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण साधारणपणे 7 ते 8 तासाची झोप आपल्याला पुरेशी असते. आता स्वास्थ्यकर आहार घेणं पण फार महत्त्वाचं आहे. संतुलित आहार घेतला तर अधिक चांगलं स्मरण होऊ शकतं. सध्या जंक फूड, फास्ट फूड याचा जमाना आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या स्मृती प्रक्रियेवर परिणाम होत असतो. नवीन गोष्टी शिकण्यामुळे मस्तिष्काची कार्यक्षमता वाढते,
व विस्मरण रोखलं जातं. तणाव व्यवस्थापन करण्यासाठी ध्यान, धारणा, योग, समाधी यासारख्या तंत्रांचा वापर केला पाहिजे, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य हे सदृढ राहील. तसंच नियमित मानसिक आरोग्याची तपासणी केली पाहिजे. जर काही गोष्टी लक्षात येत नसतील, लक्षात राहत नसतील, तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. धन्यवाद. मनमानस ह्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण मानसशास्त्राच्या विविध विषयांचा अभ्यास करणार आहोत. या चॅनलवर मानसशास्त्राच्या विविध घटकांशी संबंधित तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज अपलोड केले जाणार आहेत. त्याचबरोबर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल क्लासरूमची लिंक दिसेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचं आहे. गुगल क्लासरूममध्ये या टॉपिकशी संबंधित सखोल नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर विविध मॉक टेस्टसुद्धा असणार आहे, जेणेकरून तुम्ही शिकलेला अभ्यासक्रम तुम्हाला किती समजला आहे हे तुम्हाला लगेच ऑनलाईन पद्धतीने समजणार आहे. मार्क्सही तुम्ही टेस्ट सबमिट केल्याबरोबर तुम्हाला दिसणार आहेत. त्यामुळे अभ्यास घटकाचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी ह्या गोष्टी मदत करतील. त्याचबरोबर काही शंका असल्यास आपण गुगल मीटद्वारे भेटणार आहोत. या सर्व माहितीचा तुम्ही लाभ घ्यावा असं मला वाटतंय. धन्यवाद. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.